प्रेग्नन्सी हा स्त्रीच्या लाईफमधला खूप मोठा आणि वेगळा आणि महत्त्वाचा टप्पा असतो. तर या टप्प्यामध्ये काय होतं, की स्त्रीच्या चेहऱ्यावर अनेक बदल होतात. सो बरेच वेळा तिचा चेहरा डलच होतो किंवा ग्लो येतो, ज्याला आपण प्रेग्नन्सी हं, ग्लो हं. म्हणतो. तर यामध्ये पण काही मिथ आहेत, की चेहऱ्यावर ग्लो असेल तर मुलगा होतो आणि जर सुंदरता कमी झाली तर मुलगी होते किंवा असं काही सगळे म्हणतात. पण यामध्ये नेमकं काय तथ्य आहेत आणि चेहऱ्यावर जे चेंजेस होतात ते नेमके कशामुळे होतात? सो पहिले मिथ बस्टिंग की चेहऱ्यावरती किंवा केसांमध्ये जे बदल होतात प्रेग्नन्सीमध्ये हां. त्याचा आणि बाळाच्या जेंडरचा काहीही संबंध ओके. नसतो. सो हे जे बदल होतात प्रेग्नन्सीमध्ये ते मेनली हॉर्मोनल असतात. प्रेग्नन्सीमध्ये इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन नावाचे जे 2 हॉर्मोन असतात त्याची लेवल्स बॉडीमध्ये वाढतात. त्यामुळे आपल्या स्किनमध्ये जे सिबेशियस ग्लँड असतात, तेल बनवणारे ग्रंथी असतात, त्यांची ॲक्टिव्हिटी वाढते. त्यामुळे ज्यांना थोडंसं जेनेटिकली ॲक्ने व्हायचे चान्सेस जास्त असतात किंवा ज्यांची ॲक्ने प्रोन टेंडन्सी असते त्यांना ॲक्ने येऊ शकतात. स्किनमध्ये व्हॅस्क्युलॅरिटी वाढते, त्यामुळे प्रवाह चांगला होतो. त्यामुळे काही काहींना असं वाटतं ग्लो आला आहे चेहऱ्यावरती. आणि एक मेलानोसाइट स्टिम्युलेटिंग हॉर्मोन म्हणून असतो, जे रंग बनवणाऱ्या पेशी जे असतात त्यांना स्टिम्युलेट करतात. त्यामुळे कधीकधी आम्ही ज्याला प्रेग्नन्सी मास्क म्हणतो किंवा क्लोॲझ्मा म्हणतो, की चेहऱ्यावरती काळे डाग येतात प्रेग्नन्सीमध्ये, तसं होऊ शकतं. तर ओके. हे जे हॉर्मोन्स वाढतात ते त्याचे तुमच्या शरीरावरती किंवा स्किन आणि हेअरमध्ये कसे बदल होणार हे त्या त्या व्यक्तीच्या जेनेटिक मेकअपवरती डिपेंडेंट असतं. तुमची जर ॲक्ने प्रोन स्किन असेल, तुम्हाला जर पिगमेंटेशन करता तुमची स्किन प्रोन असेल, तर ते हॉर्मोन्स वाढल्यानंतर तुमच्या त्वचेवरती पिगमेंटेशन होणं, ॲक्ने होणं असं होऊ शकतं. हं, हं, हं. आता डॉक्टर बरेच वेळा काय होतं, की जेव्हा पहिल्यांदा महिला प्रेग्नंट राहते, तेव्हा तिला काहीच माहिती नसतं, की आपण कोणतं रुटीन फॉलो करायला हं. पाहिजे किंवा कोणती क्रीम लावायला पाहिजे. ती तेच रुटीन फॉलो करते, जे प्रेग्नंट व्हायच्या आधी ती करत असते. सो बेसिकली तिच्यासाठी म्हणजे आपल्या प्रेक्षकांसाठी तुम्ही सांगा, की प्रेग्नंट राहिल्यानंतर कोणते स्किन केअर प्रॉडक्ट टाळायला पाहिजेत? सो खूप इम्पॉर्टंट, कारण जे तुम्ही प्रेग्नन्सीच्या आधी वापरत असाल त्याच्यामध्ये काही काही असे इन्ग्रेडियंट्स असतात जे प्रेग्नन्सीमध्ये चालत नाहीत. तर सगळ्यांना माहिती आहे की रेटिनॉइड्स ओरल तर स्ट्रिक्टली ओके. कॉन्ट्राइंडिकेटेड आहेत किंवा टॉपिकलीसुद्धा रेटिनॉइड्स आम्ही म्हणतो की प्रेग्नन्सीमध्ये अजिबात नाही वापरायचे. त्याबरोबर पिगमेंटेशन करता एक हायड्रोक्विनोन नावाचं मॉलिक्यूल असतं, ते प्रेग्नन्सीमध्ये चालत नाही. सॅलिसिलिक ॲसिड जर तुम्ही ॲक्ने करता वापरत असाल किंवा पील करत असाल तर ते प्रेग्नन्सीमध्ये चालत नाही. कुठलीही लेझर ट्रीटमेंट किंवा बोटॉक्सची ट्रीटमेंट प्रेग्नन्सीमध्ये करू नये असा आम्ही सल्ला देतो. किंवा ज्यांना केस गळतात किंवा हेअर थिनिंग होतं त्यांना टॉपिकल मिनॉक्सिडिल दिलं जातं. ते पण प्रेग्नन्सीमध्ये अवॉइड करायला सांगतो आम्ही. ओके. सो प्रेग्नन्सीचा रुटीन म्हटला तर एकदम सिम्पल, लेस इज मोर हा एक फंडा प्रेग्नन्सीमध्ये फॉलो केला पाहिजे. एक मॉइश्चरायझर, सनस्क्रीन हे मोर दॅन इनफ असतं प्रेग्नन्सीमध्ये. ओके. आता प्रत्येक महिलेला वाटत असतं, की आपण प्रेग्नन्सीच्या आधी आणि नंतर सेम दिसावं. म्हणजे ते भरपूर स्वतःची काळजी घेत असतात. पण एकंदरीत असे कोणते स्किनमध्ये काही चेंजेस असतील किंवा काय, जे त्यांनी असं समजता कामा नये, की हे नॉर्मल आहे. हे नॉर्मल नाही आहे. हे कसं ओळखावं आणि त्या वेळेला कसं कनेक्ट व्हावं, यावर काय सोल्युशन आहे? सो प्रेग्नन्सीमध्ये काही काही स्किनमधले चेंजेस असतात, ते रेड फ्लॅग्स म्हणू शकतो आपण, की हं. हे असं होत असेल तर ते अजिबात अंगावरती काढलं नाही पाहिजे. ते म्हणजे तळ हातावर आणि तळ पायावरती खूप जास्त खाज येते, एस्पेशली रात्रीच्या वेळेला ड्युरिंग नाईट. तर ते लक्षण असू शकतं इंट्राहेपॅटिक कोलेस्टेसिस ऑफ प्रेग्नन्सी, ज्यामुळे लिव्हरचे एन्झाईम्स हां, हां, वाढतात. हां, हां, हां. सो तसं असेल तर ते अजिबात अंगावरती काढू नये. तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या त्या मध्ये. आणि हातापायावरती, पोटावरती जर पाणी भरलेले फोड आले तर ते लगेच दाखवलं पाहिजे. किंवा रॅश विथ फीवर हं. हे अजिबात प्रेग्नन्सीमध्ये अंगावरती काढून चालत नाही, कारण कधी कधी शक्यता असते की चिकन पॉक्स किंवा कांजिण्या ज्याला आपण म्हणतो मराठीत, ते जर झालं तर त्याच्या गर्भावरती खूप नाही. ॲडव्हर्स इफेक्ट होऊ शकतो. हं. तर ते जर असं चिकन पॉक्स असेल तर लवकरात लवकर आपण त्याची ट्रीटमेंट सुरू केली तर ते टाळता येतं. सो छोटे छोटे पाणी भरलेले फोड आणि ताप असं हं, हं. प्रेग्नन्सीमध्ये झालं तर लगेच तुम्ही तुमच्या डर्मेटोलॉजिस्टना कन्सल्ट केलं पाहिजे.